यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात राजकीय बातम्यांपासून. माझा 2 वेळा पराभव झालेला असला तरी मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं वक्तव्य. पण काँग्रेस आमच्या रक्तात, काँग्रेस सोडून जाणार नाही, सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून स्पष्ट. सोलापुरात चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदेंची भेट. अधिकृतपणे सुशीलकुमार शिंदेंना कोणतीही ऑफर नाही, मात्र भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत. भेटीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. नितीन गडकरींनी मला ऑफर दिलेली नाही, ज्यांनी ऑफर दिली त्यांचं नाव सांगू शकत नाही. तर प्रणिती शिंदे स्वतंत्र व्यक्तिमत्व, तिच्या मनातील माहीत नाही, सुशीलकुमार शिंदेंचं स्पष्टीकरण. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना कोणतीही ऑफर दिली नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा. जुनी काँग्रेस आता राहिलेली नसून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अधोगती. तरुण पिढी मोदींच्या नेतृत्वाने भारावलेली. सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर दरेकरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात भाजप अस्वस्थ, त्यांना पराभव समोर दिसतोय. पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल. भाजपला पराभव दिसत असल्यानेच सुशीलकुमार शिंदेंना ऑफर दिल्याचा चव्हाण यांचा दावा. तर सुशीलकुमार शिंदे काँग्रेसमध्ये राहतील, यशोमती ठाकूर यांचं ठाम वक्तव्य. फडणवीसांनी कासरा हाती घेतला, आता राज्याचा कारभार हाती घ्यावा. कराडमध्ये भाजप खासदार उदयनराजेंचं सूचक वक्तव्य. शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी. मिंधे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. शिंदेंचे 10 लाख घेतले ते खरी पाकिटमारी, ते पैसे परत करा. संजय शिरसाट यांचा पलटवार.